निर्माण होतातच. म्हणून मार म्हणजे काय ते आपल्याला पाहिलं पाहिजे. आणि संयुक्त निकायामध्ये राध संयुक्त नावाचं एक सूत्र आहे आणि त्या सूत्रामध्ये हा प्रश्न प्रत्यक्ष विचारला गेलेला आहे. बुद्धालाच विचारला गेला. मारो मारोती भन्ते उच्चती. मार आहे असं लोक म्हणतात. कितवत्तानुखो भन्ते मारोती. हा मार कोणाला म्हणतात? हा मार आहे तरी काय? असं प्रत्यक्ष त्या सूत्रामध्ये विचारलं गेलेलं आहे. आणि तो मजकूर काही बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये त्यांनी दिलेला नाही. खरं म्हणजे तो द्यायला पाहिजे होता. आणि मग माराचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या अगोदर आपण दुसरी एक गोष्ट लक्षात येऊ. याचं बाबा जे उत्तर काही सूत्रामध्ये दिलेलं आहे ते उत्तर आपण नंतर बघू. परंतु त्याच्या अगोदर एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेऊ. की बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा त्यांनी मार विजय केला असं म्हटलं जातं. हे तर प्रसिद्धच आहे. बुद्धानं बुद्धत्व कसं प्राप्त केलं तर मारावरती विजय मिळवला. आणि मार विजयाचं वर्णन आपण पाठीमागे बघितलेलं आहे. तर त्याला खूप वर्ष झाली. आपण ती गोष्ट 2015 साली बघितलेली आहे मार विजयाची. त्यामुळे आता काही सारं सपाट झालेलं असेल त्यामुळे थोडंसं परत ते आठवण करून देणं गरजेचं आहे. तर मार म्हणे बुद्ध जेव्हा ध्यानावस्थेला बसले तेव्हा मारानं आक्रमण केलं. त्याची 11 सेना होती आणि त्या सेनेनं बुद्धावरती आक्रमण केलं. त्याची चित्रसुद्धा मोठी प्रसिद्ध आहे. तर बौद्ध वाङ्मयामध्ये त्याचं तर भयंकर वर्णन आहे ठिकठिकाणी. त्यामुळे मार विजय बुद्ध जीवनातली फार महत्त्वाची घटना मानली जाते. मग त्या मारावरती विजय केला बुद्धानं मिळवला. नेमकं काय झालं तर ते बुद्धानं स्वतःच्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे की मारावरती मी विजय कसा मिळवला. आणि त्याने म्हटलं आहे की मार मी तुला बघितलं. घहकारंग दिठ्ठोसी पुन्हा गेहन काहोसी. की तू घर बनवणार आहेस म्हणजे हे मनुष्याची जडणघडण करणार आहेस. तुला मी आता बघितलेलं आहे. आता तू माझी जडणघडण करू शकत नाही. माझ्या जीवनाला आकार देऊ शकत नाही. सर्व तुझं जे मटेरियल आहे घर बांधण्याचं ते सारं उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. आता मी पूर्णपणे स्वतंत्र झालेलो आहे, मुक्त झालेलो आहे. मग असं ते माराला म्हणतात. आणि ही वर्णनं पाली भाषेत खूप मोठ्या प्रमाणात आलं. संस्कृत भाषेत आलेली आहे. इतकंच नाही तर बौद्धांच्या चित्रकलेमध्ये त्याला फार मोठं स्थान दिलेलं आहे. की बुद्धमध्ये ध्यानस्थ बसलेले आहे, त्यांच्याभोवती प्रभा पसरलेली आहे आणि त्याच्याभोवती माराची सेना निरनिळ्या रूपामध्ये आहे. कोणी शस्त्र हातामध्ये घेऊन आहे, कोणी प्राणी हातामध्ये घेऊन आहे, कोणी साप हातामध्ये घेऊन आहे. अकराळ विकराळ आहेत. नाना प्रकारे ते बुद्धाला छळण्याचा प्रयत्न करतात. अशी चित्र आपण पाहतो. आता ही चित्र पाहिल्यावरती माणसाच्या मनात काय येतं? हे अशाच गोष्टी बुद्धाच्या समोर निर्माण झाल्या होत्या का? म्हणून प्रश्न पडतो की मार नेमका आला कुठला आणि त्याला कसं ओळखायचं? का हे चित्रामध्ये दाखवलं तोच मार आहे? तर तसं नाही आहे. तर बुद्ध धर्मामध्ये मार हा शब्द जो वापरलेला आहे तो सृष्टीमधल्या प्रत्येक गोष्टीला उद्देशून जी गोष्ट माणसाला निर्वाणापासून रोखते, परिपूर्ण मनुष्य बनण्यासाठी, सर्व सुखी बनण्यासाठी जो निर्वाणाचा आदर्श आहे त्या आदर्शापर्यंत पोचण्यात ज्या ज्या बाधा निर्माण होतात, ज्या ज्या गोष्टी रोखतात त्या साऱ्यांना मार म्हटलेला आहे. आणि अशा तऱ्हेनं सृष्टीमधली प्रत्येक गोष्ट मार असू शकते. तर पहिलं रूप कोणाचं आहे? तर त्या सूत्रामध्ये फार चांगल्या पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे. मार संयुक्तमध्ये संयुक्त निकायच्या जे उत्तर दिलं आहे ते अशा प्रकारे दिलेलं आहे. पहा, रूपे खो राध सती मारो
नास मारेता वा यो वापन मेती तस्मातिहम तम राध रूपम मारोति पस्स रूपं मारोति पस्स की हे राध राध नावाचा भिक्षू त्याला उद्देशून बुद्ध म्हणतात की रूप हेच मार आहे रूप मार आहे आपलं स्वतःचं अस्तित्व म्हणजे रूप शरीर म्हणून आपलं अस्तित्व आहे ना आपण रूपच म्हणतो ना म्हणजे मनुष्य म्हणून आपलं जे रूप आहे तोच मार आहे आता बोला मनुष्य म्हणून आपलं जे रूप आहे तोच मार आहे आता कुठे शोधायचा बाहेर कुठे शोधता येत नाही रूप हे आपलं अस्तित्व मार आहे आणि मग हा मार कशा कशा प्रकारे काम करतो तर त्याचंच वर्णन बुद्धानं मार विजय केल्यानंतर केलेलं आहे आणि मारानं कसा माझ्यावरती हल्ला केला माराचं वर्णन त्यांनी केलेलं आहे माराची सेना कोणती तेही त्यांनी सांगितलेलं आहे माराचं मोठं सैन्य होतं म्हणे मग ते सैन्य बुद्धानं स्वतः कसं वर्णन केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे कामा ते पठमा सेना की माराच्या सैन्यातलं पहिली तुकडी बटालियन म्हणतो आपण म्हणजे काम वासना इंद्रिय वासना सर्व प्रकारचं खाणं पिणं पाहणं ऐकणं वगैरे सर्व प्रकारची जी वासना माणसाच्या मनामध्ये असते ती वासना हे माराच्या सैन्यातली पहिली तुकडी कठीण आहे ना समजून घ्यायला सारं आपल्यावरतीच आलं आता बाहेर लढायचं कोणाशी तो बाहेरचा मार परवडला पण तो हे काही परवडत नाही म्हणून बुद्ध धम्म अवघड मानतात त्याचं कारण हे बाकीचं फार सोपं आहे परस्पर निपटता येतं पण इथे हे अंगलटच येतं निपटता येत नाही मग दुसरं सैन्य कोणतं सांगितलं आहे आरती अनिच्छा नावड पसंत नसणं न आवडणं माणसाची प्रवृत्ती आहे मेजॉरिटी लोक आपल्याला पाहायला मिळतील ज्यांना बुद्ध धर्म आवडत नाही आणि काही तर साक्षात वैरी आहेत पण जे बौद्ध आहेत त्यांनाही बुद्ध धर्म आवडत नाही आता ही अंदर की बात ज्याची त्याला कळते कोणी सांगण्याची गरज नाही परंतु ज्याला बुद्ध धर्माची आवड आहे तो मनुष्य सतत बदलण्याचा प्रयत्न करतो सतत चांगलं बनण्याचा प्रयत्न करतो आपले दुर्गुण लक्षात येऊन ते सोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो द्वेषभावना असेल सोडण्याची पराकाष्ठा करतो चालू ठेवत नाही जोपासत नाही जतन करत नाही वाढवत नाही कशी सोडता येईल किती लवकर सोडता येईल या पद्धतीने प्रयत्न करतो आणि आपला अनुभव असा आहे की आपण म्हणतो माझा स्वभावच आहे त्याला काय करू स्वभाव काय मला बदलता येत नाही संपलं काम तिथे बौद्ध जीवन संपलं स्वभाव बदलता येत नसेल आपली प्रवृत्ती बदलता येत नसेल तर आपण धम्मजीवन जगू शकत नाही एवढं स्पष्ट होतं सकारात्मक परिवर्तन हे बुद्ध धर्माचं जीवनाचं मुख्य सूत्र आहे सतत बदल काल मी जसा होतो तो आज असणार नाही आज जसा आहे तो उद्या असणार नाही मी अधिक परिवर्तित होईल या जिद्दीनं जो मनुष्य धम्म कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो तो खऱ्या अर्थानं धम्मजीवन जगतो आणि आरती हा जो काही मार आहे त्या मारावरती विजय मिळवतो माझी आवड ही आहे माझी निवड ती आहे मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे अशा ह्याच्यामध्ये आपण अडकलो की कामा ते पठमा सेना पहिल्याच तुकडीनं आपल्याला गारद केलेलं असतं माराची पहिलीच तुकडी सैन्याची आपल्याला संपून टाकते
मग आपण आपल्या आवडीनिवडीला किती महत्त्व द्यायचं? त्या सकारात्मक असेल तर महत्त्वाच्या, नकारात्मक असेल तर घातक, आपला पराभव झाला. म्हणून पहिल्याच तुकडीमध्ये मेजॉरिटी लोकांचा पराभव होऊन जातो. इच्छा, आकांक्षा, आवड, पसंती, आणि त्यामध्ये आपण कधीही जागरूक राहत नाही. असं का वागतो आपण कधीही विचारत नाही. उलट काय म्हणतो, मग स्वभावच आहे, मग राग आल्यावरती असंच वागतो मनुष्य, मग काय आशा बाळगून आहे का, असं म्हणतो ना. म्हणजे मनुष्य पराभूत झालेला आहे. म्हणून कामा ते पठमासेना आरती, नावड, न आवडणं, पसंत नसणं. आपल्याला अनेक लोक पसंतही नसतात, पण आपल्याला पसंत नाही म्हणून आपण त्याच्याशी वैऱ्यासारखं वागायचं का? प्रश्न तो आहे ना. नाही पसंत ठीक आहे, आपलं गप्प राहायचं, वैर करण्याचं काही कारण नाही, वाईट चिंतन करण्याचं काही कारण नाही, ती नकारात्मक भावना मनामध्ये बाळगायची नाही, सोडून द्यायचं. ते काही लक्षात आपल्याला, जे नको त्याला आपण हातच लावला नाही तर काही फरक पडतो की नाही? पण नाही, नको म्हणायचं आणि ते लादण्याचाही प्रयत्न करायचा. कधी डिवचतो आपण, कधी धिक्कारतो, कधी शिव्या देतो, कधी द्वेष करतो. हा प्रकार होतोच. म्हणजे नावड असावी, एखादी गोष्ट आवडत नाही म्हणजे काही फार मोठी चूक नाही, पण त्या नावडीची अभिव्यक्ती आपण करत असो, त्या नावडीला चिकटून जर सतत त्यावरती प्रहार करत असो तर आपण पराकुटीच्या नकारात्मक आहोत, हा त्याचा अर्थ आहे. आरती ह्या माराच्या दुसऱ्या तुकडीनं आपल्याला संपवलेला आहे. तहान भूक चौथी तुकडी आहे. भुकेनं मनुष्य व्याकुळ होतो, तहानेनं मनुष्य व्याकुळ होतो, मग काही करायला तो तयार होतो. आता ही व्यवहारातली बाब आहे, परंतु त्या तहान भुकेमध्ये आणखी दुसरी भूक असते, आवड निवड, काय खायचं काय नाही. इथे एक मोठे माझे मित्र होते नागपूरमध्ये, मोठे प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांचं म्हणणं नेहमी, त्याने मला जेवायला बोलवलं होतं एकदा. आता एकच भिक्षू जेवतो आहे तर बाकीच्या घरच्या माणसांना जेवावं असं माझी भूमिका असते. म्हटलं ठीक आहे, भोजनदान दिलं, आता तुम्ही जेवायला बसा. नाही नाही म्हणे, मी काही बसत नाही. आता घरामध्ये मी 3च माणसं. म्हटलं तुम्ही दोघेही बसा. त्यांची बायको बसायला तयार नाही, तेही बसायला तयार नाहीत. मग बायको हळूच म्हणते, त्यांचं जरा वेगळं आहे. तर मी ते समजून चुकलो होतो. म्हटलं जरी वेगळं असलं तर वासना काही मला ओकारी होत नाही. म्हटलं बसा. मग ते वाद मग थोडेसे वरमले, मग ताटे वगैरे वाढली, बसले सारे. आणि म्हटलं काय म्हणते जे ते अहो पाला पाचोळा जनावराचं खाद्य ते काही मला चालत नाही. मला तिन्ही त्रिकाळ मांस लागतं, मटण लागतं. अंडी तरी पाहिजेत, मासे तरी पाहिजेत, मटण तरी पाहिजेत, त्याशिवाय म्हणे काही जेवण जात नाही म्हणा. म्हणजे तहान भूक किती पक्की असेल ती पहा. आणि अनेक लोकांना अशा सवयी असतात की एखाद्या पदार्थाला त्या गुळाला मुगळा चिकटावा तसे चिकटून बसतात. ते पाहिजे म्हणजे पाहिजेच. बरं खायचं किती त्याला बंधन नाही. मग आवडीचं असेल तर जे भरत राहायचं, एखाद्या पिशवीमध्ये भरतो आपण पदार्थ, तसं पोटाच्या आकाराची त्याच्या क्षमतेची आपण पर्वा करत नाही. हे प्रकार असतात. त्यामुळं अनेकदा काही माणसं तर खाण्यासाठी जगतात आणि व्यवहारात काय म्हणतात, अरे खाणं पिणं तर काही जगणं आहे का, ही भाषा असते ना. मग आपण किती महत्त्व द्यायचं त्याला, तो महत्त्वाचा भाग आहे. जर इतकं महत्त्व देत असो पराकोटीचं तर आपल्याला त्या सैन्यानं मारलं, जिंकलं, आपण हरलो. त्यामुळं भूक तहान ही तिसरी सेना आहे, तृष्णा ही चौथी सेना आहे, हाव त्या हवेच्या पाठीमागं लागणं, आपण म्हणतो हौस, कधी हौसही म्हणतात त्याला,
हाव याच्यापासून हाऊस हा शब्द झाला. तर हावही मोठी प्रचंड असते आणि त्याला फार महत्त्वाचा शब्द वापरला होतो बुद्ध धर्मामध्ये, त्याला लोभ म्हटलं जातं. लोभाला मर्यादाच नसते, लोभाला बंधनच नसतं. जितकं मिळेल तितकं कमीच. कधी लोभ पूर्ण होत नसतो आणि मनुष्य लोभाच्या पाठीमागे धावतो. हा लोभाचा भाव कमी करणं हे फार महत्त्वाचं असतं, त्याला कळत नाही. परंतु माराची ही सेना, लोभाची तुकडी, तृष्णेची तुकडी, ती आपल्याला सहजपणे पराभूत करून टाकते. परगुणांबद्दल तिरस्कार. काय भानगड आहे? परगुणांबद्दल तिरस्कार. गुणग्राहकता नसणं. आपल्याला जे आवडत नाही, आपल्याशी ज्याचं पटत नाही, ज्याला आपण वैरी म्हणतो, विरोधी म्हणतो, त्या माणसामधलं एवढंसं सुद्धा चांगलं पाहण्याची आपली कुवत नसते, इच्छा नसते आणि आपण ते कधीच पाहत नाही. कंडम. हे खरं आहे की खोटं आहे? हा आपल्या मनातला दोष आहे. त्या माणसाला काहीच होत नाही त्यानं. तुम्ही कंडम करा, काही करा, किती द्वेष करा, त्याचं काही नुकसान नाही. तो आहे तसं आपला जगत राहतो. परंतु नुकसान तुमचं होतं, कारण तुमच्या मनामध्ये रोग सेटलेला आहे, तुमच्या मनामध्ये पीडा निर्माण झालेली आहे, तुमच्या मनामध्ये दुःख निर्माण झालेलं आहे. म्हणून परगुणांचं तिरस्कार ही एक महाभयंकर मानसिकता आहे. चांगल्याला चांगलं न म्हणणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे, की चांगल्याकडे चांगलं म्हणून बघितलंच पाहिजे, भलं ते कुठेही असो. परंतु आपल्याला आवडत नाही तिथे आहे ना चांगलं, मग बघायचं नाही, त्याची दखलही घ्यायची नाही, उलट त्यालाच वाईट म्हणायचं. अशी माणसाची प्रवृत्ती असते. अनुत्साह किंवा आळस हे माराचं आणखी एक सैन्य आहे. आळस, जायचं नाही, करायचं नाही, आता वेळ नाही, आता जमत नाही, आता सोयीचं नाही, असं म्हणून आपण टाळाटाळ करतो. कुठलंही काम करताना जेव्हा आपण टाळाटाळ करतो तेव्हा विचार केला पाहिजे की टाळाटाळ का करीत आहे, खरं कारण काय आहे, स्वतःच्या मनात शोधायला पाहिजे. ते वेळ नाही आपण म्हणतो, खरंच वेळ नाही का? वेळ काढता येऊ शकतो की नाही, असा विचार केला पाहिजे. पण वेळ नाही म्हटलं आपण सहज झटकून मोकळे होतो. जमत नाही, का जमत नाही, स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, का जमत नाही, काय अडचण आहे जमण्याची. जेव्हा मनुष्य असे स्वतःला प्रश्न विचारत राहतो तेव्हा हे दुर्गुण जे आहेत ते कमजोर होतात. तुम्ही जय मिळवता आणि मार हरतो, ही परिस्थिती आहे. आणि हा व्यक्तिगत विकासाचा मार्ग आहे, आपल्या फायद्याची गोष्ट आहे ती. जर आपण हे केलं नाही, नुकसान आपलंच होणार आहे. मार जिंकणार आहे, आपण हरणार आहोत. भीती हे आणखी एक माराचं सैन्य आहे. मनुष्य कशा कशाला भिईल त्याचा काही भरोसा नाही. त्यामुळे भीती आपल्या जीवनातून नष्ट झाली पाहिजे, एवढी मानसिकता आपण वाढवली पाहिजे. कोणासाठी भ्यायचं आणि का भ्यायचं? आणि सर्वात मोठी भीती मृत्यू. म्हणून मुच्चू मार म्हटलेला आहे. माराला नावं दिली आहेत. मरणाची भीती ज्याच्यामुळे तो मुच्चू मारानं पछाडलं त्याला. आणि जो प्रत्येक मनुष्य त्या मुच्चू मारानं पछाडलेला असतो. मरण्याची प्रत्येकाला भीती असते, प्रत्येकाला भीती असते. हे बी मरायचं, ते बी मरायचं, पण तो विचार मनाला सहन होत नाही. मरणाची भीती म्हणजे भीती. काय नको, सर्वात आधी काय नको,
मरण नको. बाकी किती आजार झाला तरी चालेल, किती दुःख सहन करावं लागलं आजाराचं तरी चालेल, पण मरण नको. ही अशी माणसाची विचित्र प्रवृत्ती आहे. म्हणून त्याला म्हटलं मुच्छू मार, मृत्यू मार. सर्वात मोठा मार म्हणजे मृत्यू. कुशंका. आपण नेहमी कोणा ना कोणाबद्दल कशा ना कशाबद्दल शंका घेत राहतो. शंका घेणं हे नेहमीच चांगलं आहे अशातला भाग नाही. जेव्हा संकट असेल, काही प्रॉब्लेम असेल, काही समस्या असेल, तेव्हा आपल्या मनामध्ये काही संशय निर्माण झाला तर तो समजण्यासारखा आहे. काही माहीत नाही म्हणून शंका निर्माण झाली तर ती योग्य आहे. परंतु असं काहीही नसताना केवळ शंका घ्यायची हे नकारात्मक आहे. अशी माणसं चुकीचं वागतात, तिरस्कार प्रबळ होतो, नावड आणखी वाढत जाते, वैर वाढतं आणि माणसं तुटतात. जवळची माणसंसुद्धा तुटण्याचं महत्त्वाचं कारण शंका आहे, कुशंका आहे. तर अशा ह्या सर्वच महाराजच्या सैन्याबरोबर आपण दररोज जगतो आहोत. एक दिवसाची गोष्ट आहे का? प्रत्येक माणसाचं दररोजचं जीवन ह्या रूपामुळं, ह्या मार सैन्याच्या अटॅक खाली आहे, माऱ्याखाली आहे. दररोज बुद्धाने या मार सेनेवरती विजय मिळवला. आपण दररोज मारापुढे हार पत्करतो आणि हारण्याचं जीवन जगतो, जिंकण्याचं जीवन जगत नाही. मग काहींना लाभ, मोठेपणा, सत्कार याची आवड असते. मार आहे तो. कोणीतरी सत्कार केला पाहिजे, हार तुरी दिले पाहिजेत, मोठं म्हणलं पाहिजे, लोकांनी म्हणावं, ते काही वाईट नाही. परंतु ती अपेक्षा बाळगणं चुकीचं आहे, त्याच्या मागे धावणं चुकीचं आहे. अनेक लोकांना पुरस्कार वगैरे दिले जातात. माझी तर अशी माहिती आहे की पुरस्कार देण्याचे पैसे तेच देतात आणि कुठली तरी संस्था त्यांना पुरस्कार देते. आहे प्रत्यक्षात. स्वतःच पैसे द्यायचे, मग ती संघटना तुम्हाला पुरस्कार देणार. अरे त्या संघटनेची योग्यता काय आणि तुला दिला जाता पुरस्कार त्याची योग्यता काय, कोण कोणाला काय देतं, आहे कशाचा कशाला पत्ता. पण गेला त्याच्यामध्ये वावत लाखो रुपये लोक खर्च करतात पुरस्कार द्या म्हणून, सत्कार करा म्हणून. म्हणून संमेलन आलं कुठलं की संमेलनामध्ये स्वागताध्यक्ष असतोच. आता एखाद्या सभेचा अध्यक्ष असतो हे बरोबर आहे, सभेचं संचालन करण्यासाठी तिची गरज असते. पण स्वागत करण्यासाठी अध्यक्षाची काय गरज आहे? आहे का गरज? मग काय भानगड आहे? साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष काय भानगड आहे? विचारा त्या साहित्यकांना ही काय भानगड आहे म्हणून. ती भानगड एवढीच आहे की जो पैसा देतो त्या कार्यक्रमाला त्याला तुम्हाला अध्यक्षपद मान द्यावा लागतो, मोठेपण द्यावं लागतं. मग आता देऊन देऊन काय देणार बाबा तू? स्वागत अध्यक्ष. की तेवढ्या हरभऱ्याच्या झाडावरती हात चढला की लाखो रुपये देऊन मोकळा होता. ही भानगड आहे बा. आणि तुम्हाला नेमक्या काही कार्यक्रमामध्ये असं पाहायला मिळेल, स्वागत अध्यक्ष सगळीकडेच असतात. जिथे कॉन्फरन्स तिथे स्वागत अध्यक्ष. त्यांना विचारा बाबा तुमची अध्यक्ष म्हणून का निवड केली, कोणती लायकी बघितली, कोणती योग्यता बघितली. योग्यता फक्त पैसे देण्याची. काही ना काही सहाय्य केलेलं आहे. आमचे पत्रकार तिथे बसले, त्यांना चांगलं माहीत आहे ते की हा प्रकार सगळीकडे चालतो म्हणून. खोट्या मार्गानं मिळवलेलं यश, खोट्या मार्गानं सांगुलपणानं यश मिळवत नाहीत. खोटं नाटक करून मिळवायचं. मग त्यामधून परनिंदा घडते, आत्मस्तुती होते,
तर हे जे माराचं वर्णन आहे हे प्रामुख्यानं माणसाचं वर्णन आहे. आणि त्यावरती मग राधांना प्रश्न विचारला आणि बुद्धाने त्याचं उत्तर दिलेलं आहे. मारा ते पठमासेना वगैरे. मग रूप एक हो राध याती मारो सती मारो नास मारेश नावो वापन नियती तस्मातिहम त्वम. म्हणून तू राध रूपम मारोती पस्स. रूप हाच मार आहे असं पहा. रूपो मारोती पस्स पहा. आपल्या रूपामध्येच मार आहे. आणि मग काय केलं पाहिजे? ह्या रूपावरती सम्यक दर्शनानं आपण ताबा मिळवला पाहिजे. सम्मा दस्सनम खो राध निबिदत्थं. सम्यक दृष्टीनं पहा आणि त्या दृष्टीनं निर्वाण प्राप्त कर. माराच्या ह्या माऱ्यापासून मुक्त हो. म्हणून निर्वाण प्राप्त करणं यामध्ये सर्वस्व मानलेलं आहे आणि ती यातली महत्त्वाची गोष्ट आहे. त्यालाच विमुक्ती म्हटलेलं आहे. त्यालाच निब्बाण असं म्हटलेलं आहे. मग राधा त्याप्रमाणे त्यांना प्रश्न विचारतो की निब्बाण म्हणजे काय? ते म्हणतात विमुक्ती. विमुक्ती म्हणजे काय? त्या सर्व मारापासून मुक्ती. अशा प्रकारची उत्तरं देत देत ते राधसंयुक्त जे आहे ते संपलेलं आहे. आणि हे करत असताना मूळ मानसिक परिवर्तन आणि आपल्या मनामधला ह्या चुकीच्या विचारांच्या बरोबरचा संघर्ष यालाच मारयुद्ध म्हटलेलं आहे. बुद्धानं माराबरोबर युद्ध केलं आणि ते जिंकले. बाकीची सर्व माणसं आयुष्यभर माराबरोबर युद्ध करतात आणि 100% हरतात. फरक एवढा आहे. म्हणून बौद्ध बनायचं असतं काही ना काही जिंकण्यासाठी, हारण्यासाठी नाही. पण बौद्ध बनूनही माणसं हरतात, जिंकण्याची जिद्द ठेवत नाही. आणि का हरतात? तर तिथे ते समाधीमध्ये कमी पडतात. समाधी म्हणजे काय? सम अधिक आ अधिक धा. म्हणजे आपली सारी शक्ती एकाग्रपणे एकत्रित पक्की करणं. युद्धाच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात टेकिंग पोझिशन, की सैनिकाला पोझिशन घ्यावी लागते युद्धामध्ये. युद्ध करताना विशिष्ट पोझिशन ही विशिष्ट परिस्थितीमध्ये आवश्यक असते, नाही तर तुम्ही युद्ध नाही करू शकत. म्हणून पोझिशन हा युद्धशास्त्रातला फार महत्त्वाचा शब्द आहे, की प्रत्येक लढवय्या जवानाला पोझिशन घेणं शिकावं लागतं. नाना प्रकारच्या पोझिशनचा सराव करावा लागतो. क्षणात तुम्हाला कोणती पोझिशन बदलावी लागेल त्याचा पत्ता नसतो. त्यामुळे त्याच्यामध्ये त्याला प्रवीण व्हायचं असतं आणि हे त्यांचं फिजिकल ट्रेनिंग असतं. पोझिशन घेणं त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पवित्रा घेणं, की योग्य प्रकारचा पवित्रा घेता आला पाहिजे. आणि पवित्रा हा युद्धामध्ये घ्यावाच लागतो. जेव्हा संकट उभं राहतं तेव्हा मनुष्य पवित्रा घेतो, सावध होतो, त्यातून मुक्त होण्याची तयारी करतो. ती तयारी करणं याला म्हणतात पवित्रा घेणं. आणि म्हणून बौद्ध जीवनमार्ग जगत असताना पवित्रा घ्यावा लागतो. आणि पवित्रा घेण्यासाठी आपल्या साऱ्या मानसिक शक्ती एकत्रित पक्क्या कराव्या लागतात. फर्म, प्लेसिंग फर्मली टुगेदर. साऱ्या आपल्या मानसिक शक्ती एकत्रितपणे पक्क्या कराव्या लागतात. मानसिक शक्ती एकत्रितपणे पक्क्या करणं म्हणजे समाधी. हा समाधीचा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि अशा तऱ्हेनं माराच्या विरुद्ध पवित्रा घेता येतो, पोझिशन घेता येते, माराशी युद्ध करता येतं, नाहीतर आपण युद्ध करू शकत नाही. म्हणून सर्वसामान्य माणसाचं जीवन धम्माच्या दृष्टीनं पाहिलं तर माराच्या पुढे हार पत्करणार आहे.
मग ते होऊ नये म्हणून काय करावं लागतं? माराचे अनेक प्रकार आहेत पहा, ते यासाठी मानलेले आहेत. खंद मारो, स्कंद हा सुद्धा मार आहे, डोळा मार आहे, नाक मार आहे, तोंड मार आहे, कान मार आहे, शरीर मार आहे. आपल्या जवळ आहे सारे. याचा अर्थ काय? आपण ज्याच्या जास्त नादी लागतो तो आपल्यावरती जिंकतो. आसक्ती ही पाहण्याची निर्माण होते. मग चांगलंच पाहायला मिळालं पाहिजे, चांगलं पाहायला मिळण्यासाठी त्याची धडपड राहते, त्याकडे तो जास्त लक्ष देतो. म्हणजे हा चक्षूंचा मार जो आहे, खंद मार, खंद म्हणजे अवयव, या अवयवाचा तो गुलाम झाला. मग मनुष्य रूपाचा गुलाम होतो, मनुष्य शब्दाचा गुलाम होतो, मनुष्य गंधाचा गुलाम होतो, मनुष्य चवीचा गुलाम होतो, मनुष्य स्पर्शाचा गुलाम होतो. काही लक्षात आलं आपल्या? ह्या 5 प्रकारच्या गोष्टी माणसाला गुलाम करतात आणि त्याच्या तो पूर्णपणे अधीन होऊन जातो आणि त्यालाच तो सुख म्हणतो, त्यालाच तो व्यवहार सुख मानतो. पण ते किती दिवस टिकतं? क्षणभर. गोष्ट बाजूला झाली, संपलं. जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सुख, थांबलं, संपलं. पण तरी त्यामध्येच तो लक्ष देतो, थांबलं तरी पाहिजे, परत परत मागे लागतो. अशा तऱ्हेनं मार त्याच्यावरती सतत कंट्रोल ठेवतो. खंद मार, अवयव आपले मार आहेत. त्या अनेक गोष्टी आहेत त्या मारांच्याबद्दलच्या, पण मुख्य गोष्ट आहे की एकाग्रता साध्य न करणं आणि आपली मानसिक शक्ती न घडवणं हे माराचं पहिलं लक्षण आहे. आणि त्यासाठी प्रथम ध्यानाच्या अवस्थेपर्यंत गेलं पाहिजे, ज्यामध्ये विचार करण्याची शक्ती असते आणि एकाच विषयाला धरून विचार करण्याची ताकद असते. आपण विचार करताना एकाच गोष्टीला धरून सतत विचार करत नाही. मध्येच कुठला विचार येतो, मध्येच लक्ष कुठे जाते, मध्येच दुसरी काही भावना निर्माण होते. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा आपण त्या गोष्टीला न सोडता सतत विचार करू शकत नाही. विचार करतो मनुष्य, पण विचार तो कधीच मुद्द्याला धरून करत नाही. विशेषतः स्वतःच्या जीवनाशी संबंधित गोष्टींचा विचार करत असताना त्या विशिष्ट गोष्टीला, विशिष्ट मुद्द्याला धरून नीट चिंतन मनन करत नाही. त्याच्यामध्ये भेसळ होते. इकडचा विचार येतो, तिकडचा विचार येतो, इकडे लक्ष जातं, तिकडे लक्ष जातं, मध्येच काहीतरी उद्भवतं आणि त्याचा विचार खंडित होतो. म्हणून विचार करण्याची माणसाची ताकद वाढायची असेल तर त्याची एकाग्रता वाढली पाहिजे. प्रथम ध्यानाच्या अवस्थेपर्यंत ती एकाग्रता पक्की होते आणि मनुष्य योग्य प्रकारे अचूक विचार करायला शकतो. त्याच्या विचारात तिसरी गोष्ट येतच नाही, बाधा येतच नाही, काही व्यत्यय येतच नाही. त्याच गोष्टीचा तो सर्वांग परिपूर्ण विचार करतो, सर्वांग परिपूर्ण. उदाहरणार्थ एक उदाहरण देता येईल. कधी कधी बऱ्या वाईट गोष्टींचा, काही मेलाप असलेल्या गोष्टीशी संबंध आला तर लोक काय म्हणतात, नाही नाही, कोणाहीपासून चांगलं असेल ते घ्यावं, वाईट असेल ते सोडून द्यावं, म्हणतात ना लोक. व्यवहारातली भाषा आहे ती. पण चांगलं निवडण्याची आपल्याजवळ ताकद आहे की नाही हे कोणी पाहतं का? कुछ बोलायचं ते बोलायचं आणि सोडून द्यायचं. काही लक्षात येतं आपल्याला? ही थाप मारणं आहे, ही टाळाटाळ करणं आहे. चांगलं ते घ्यावं. म्हणून चुकीचं काम करणारे लोक, चुकीचं कार्य झालेलं असलं तरी सुद्धा ते चांगलं तेवढं घ्यावं, बाकीचं सोडून द्या म्हणून. हा अतिशय डेंजर शब्दप्रयोग आहे. माणसाचं अज्ञान प्रगट करण्याचा पुरावा आहे तो. आणि त्याचं छोटंसं उदाहरण देतो. शेंगदाणे चांगले असतात की वाईट असतात? शेंगदाणे चांगलेच आहेत ना.
शेंगदाणा कुठून घ्यायला काही अडचण आहे का? चांगलं आहे ते. मग समजा तो शेंगदाणा शेणात पडलेला असेल तर अरे घ्यायला काय हरकत आहे? चांगलं ते घ्यायचं ना. मग शेणामध्ये पडलेले शेंगदाणे घ्यायला काय हरकत आहे? म्हणून उगीच माणसानं थापा मारू नयेत. चांगलं ते घ्यावं आणि वाईट ते सोडावं. स्वतःची फसगत करून घेऊ नये. चांगलं निवडणं अवघड असतं आणि तारतम्य बाळगून त्याचं निवड करणं फार कठीण असतं. म्हणून वाईटात जर चांगलं मिसळलेलं असेल तर तुम्हाला काढताच येत नाही बाहेर. काही लक्षात आलं? वाईटात काही चांगलं असेल तर ते तुम्हाला बाहेर काढता येत नाही, तेवढंच घेता येत नाही, त्याबरोबर वाईट येतं. हो, ते शेणातलं शेंगदाणा तुम्ही काढला आणि धुवून जरी घेतला तर त्याचा वास सुटत नाही. शेणाचा वास त्याला धरूनच राहतो. काही लक्षात आलं आपल्याला? त्यामुळं वाईटामधलं काही चांगलं घेतलं तर त्याच्याबरोबर वाईट येतंच, ते तुम्हाला सोडता येत नाही. पण हा विचार करण्याची ताकद माणसामध्ये नाही. तो सरळ बोलून जातो, हे चांगलं ते घ्यावं, वाईट ते सोडून द्यावं. म्हणजे किती एखाद्या दार्शनिकासारखा, संतासारखा विचार सांगितला या थाटामध्ये बोलतो तो. बोलतो की नाही? ही परिस्थिती आहे. समजा हा 5-10 पक्वानाचं अन्न तुम्हाला वाढलेलं आहे, ताट वाढलेलं आहे, सुंदर पक्वान आहे, पाहिल्याबरोबर भूक वाढावी, इच्छा व्हावी खावं म्हणून, आणि तुम्हाला सांगितलं की एका पदार्थामध्ये विष आहे फक्त, खा तुम्ही. मग चांगलं ते तुम्ही खाऊ शकाल? आम्ही चांगलं घ्यायला हरकत नाही ना. मग त्या पंचपक्वानाच्या ताटामध्ये एखाद्या ज्याच्यामध्ये विष असेल तर तेवढा सोडून द्या ना तुम्ही. नाही सोडता येत. तो चांगल्यामध्ये आहे म्हणून चांगलं खाताना ते विष तुमच्याकडे येणारच आहे, ते काही सुटत नाही तुम्हाला. मग शहाणा मनुष्य काय करेल? नको रे बाबा, ती 5 पक्वानं सारी तिकडे फेकून दे, मला एके नको म्हणून. आणि लोभी असेल तर चला ट्राय तरी करून बघू, मग ती त्याच्या जीवाशी गाठ पडेल. म्हणून हा खोटेपणा कधी कोणी करू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. चांगलं ते घ्यावं आणि वाईट सोडावं ही भाषा कोणीही वापरू नये. ती फसगत आहे, स्वतःला धोका देणं आहे. काही लक्षात आपल्याला? मार आहे तो. का तर आपली विचार करण्याची ताकद कमजोर झाली. नीट विचार करू शकत नाही आपण. आणि नीट विचार केव्हा सुचतो? जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा. खरंच शेणातले शेंगदाणे खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत नाही. मग ते चांगलं कसं काय घेता येईल? घेऊ शकत नाही. तो मनुष्य सरळ विचार करतो. पंचपक्वानामध्ये कुठल्या तरी पदार्थात विष आहे, मग ते पंचपक्वान घेऊ शकतो का मी? नाही घेऊ शकत. विष आहे ना म्हणजे धोका आहे, ते सारेच नाकारले पाहिजेत. तो शहाणपणा आहे, तो त्याचा विचार योग्य आहे. काही लक्षात आपल्याला? म्हणून ह्या धोक्याच्या विचारामध्ये कधीही पडू नका. की चांगलं ते घ्यावं आणि वाईट सोडावं, या फंदामध्ये कधी पडायचं नाही. चांगल्यातलं चांगलं घ्या, चांगलं जिथे असेल ते घ्या, वाईट ते सोडूनच द्या. त्याच्यात किती चांगलं असो त्याच्या फंदामध्ये पडू नका. शेवटी तुम्हाला बाधा होणारच आहे त्या वाईटाची. मग त्याच्यामध्ये विचार करण्याची ताकद असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असते, विचार करण्यात सुद्धा आनंद असतो. आणि अनेकदा माणसांना विचार करण्यात वैताग येतो, डोकं दुखायला लागतं, कटकट होते, झोप उडते. विचार करणं सोपं नाही. असं जर घडत असेल तर आपण समजून जायचं की विचार करण्याची आपली ताकद कमजोर आहे. आपण नीट विचार करू शकत नाही. नीट विचार करणाऱ्या माणसाला विचार करण्याचा आनंद वाटतो. नुसता आनंद वाटत नाही, त्याच्यामध्ये त्याला सुख वाटतं. का तर त्याच्या साऱ्या मानसिक शक्ती एकाग्र झालेल्या असतात, ते विस्कळीत नसतात. मेडिटेशन किंवा साधना या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे. मनाला वळण नाना प्रकारे लावता येतं.
मेडिटेशन करून लावता येतं, मेडिटेशन न करता लावता येतं, बौद्धिक चिंतन मननामधून सुद्धा मन लावता येतं, एकाग्रता साध्य होते. म्हणून ह्या एकाग्रतेच्या पातळीवरती जाणं म्हणजे स्वतःला माराच्या विरोधामध्ये ताकदीनं उभं करणं आहे. पहिलं पाऊल आहे. मग कुठे प्रॉब्लेम झाले, मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठली भावना मनात निर्माण झाली, मनुष्याला अगदी सावध होतो. बरोबर आहे की चूक आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, स्थळ काळ सारं काही ठीक आहे की नाही, इतक्या सावधपणे विचार करतो आणि सोडायची की टाकायची घ्यायची हे ठरवून मोकळा होतो. क्विक, वेळच लागत नाही तिथे. नाही तर मग संभ्रम, असं करू का तसं करू, असं करू का तसं करू, किती दिवस, कायम प्रश्न सुटतच नाही. आणि मग अशा ह्या प्रवृत्तीला वैद्यकीय शाखेमध्ये म्हणतात चिंता, एन्झायटी. कुठून आली बाबा? विचार करण्याची कमजोरी आहे म्हणून चिंता निर्माण झाली. मी काय म्हणतो लक्षात येतं? कोण जबाबदार? तो काही बाहेरून आलेला रोग थोडाच आहे, तू स्वतः निर्माण केलेला आहे. तुझ्या मनाची तुला काळजी घेता येत नाही, त्याचा तो दुष्परिणाम आहे. मेडिटेशन कोणासाठी करायचं? दुसऱ्यासाठी? ही तर स्वतःची गरज आहे. आपल्या साऱ्या मानसिक शक्ती एकत्रित ठेवायच्या पक्क्या, त्याला समाधी म्हणतात. हे करायला पाहिजे की नाही? मग वेळ नाही, जमत नाही, अशा सबबी कायम चालू असतात की नाही? कायम 24 तासात वेळ नाही. आणि नको त्या कित्येक अशा टाकाऊ गोष्टी करण्यासाठी वेळ असतो आपला. ही परिस्थिती आहे ना. अभ्यास करायला वेळ नाही, मोबाईल पाहायला वेळ कमी पडतो. ही सारी अशी उलटी कामं आहेत. याचा अर्थ आपली मानसिक शक्ती बरोबर नाही. म्हणून बुद्धानं मेडिटेशनची भूमिका सांगितली की चित्तशक्तीशिवाय पुढचं पाऊल पडत नाही. मार, तुमचं अस्तित्वच मारमय आहे, कुठे बाहेर नाही तो. आणि त्याची तुम्ही दखल घेत नाही, त्याकडे तुम्ही लक्ष देत नाही. ते लक्ष देण्यासाठी विचार करण्याची क्षमता तुमच्याजवळ नाही. तो विचार करण्याची क्षमता वाढावी म्हणून आपल्या सर्व मानसिक शक्ती एकत्रितपणे पक्क्या करा. ते पक्क्या करणं म्हणजे समाधी. तर समाधीच्या माध्यमातूनच आपण व्यवहारातल्या अशा अनेक गोष्टींना तोंड देऊ शकतो. आणि कायम एक प्रश्न स्वतःला विचारायचा, कालच्यापेक्षा माझ्यात आज परिवर्तन झालेलं आहे की नाही? दररोजचा प्रश्न आहे तो. काय बदललं, किती प्रमाणात बदललं, चांगलं झालं की वाईट झालं आहे? वाईट झालं असेल तर बदल बिघडला, आणखी हानिकारक होईल. चांगलं झालं असेल तर बदल योग्य आहे, आणखी ताकदवर होईल. म्हणून मानसिक शक्ती एकाग्र न होणं म्हणजे माराशी युद्ध करण्यास तयारी न करणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून प्रत्येकाला माराशी तोंड द्यावं लागतंच आणि ह्या ध्यानाच्या अवस्थेमधून जावं लागतंच. दुसऱ्या अवस्थेमध्ये आणखी ताकद वाढते. विचार वितर्क जे आहेत ते नष्ट होतात. नको त्या विचाराच्या मनुष्य मागे धावत नाही, त्या विचाराच्या फंदात पडत नाही. विचार करणं सरळ बाजूला टाकून देतो आणि आत्मविश्वास वाढतो. त्याचा जे आहे ते जसं तसं कळायला लागतं. एकाग्रता पक्की होते. म्हणजे हे प्रत्येक गोष्ट समजण्यामध्ये दोष जो असतो तो दोष संपून जातो. वेगळा विचार करण्याची गरज राहत नाही. विचार केव्हा करावा लागतो? जेव्हा कळत नाही तेव्हा. काय म्हणतो लक्षात? विचार मनुष्य केव्हा करतो? कळत नाही त्याचा विचार करतो, कळण्यासाठी विचार करतो, जाणण्यासाठी विचार करतो, समजण्यासाठी विचार करतो. काही लक्षात आपल्याला? समजणं, जाणणं, लक्षात घेणं याची गरजच जेव्हा संपले तेव्हा हा विचाराची गरज संपून जाते. विचार होत नाही तेव्हा मन एकाग्र होऊन जातं. आणि मग ह्या जेवढ्या काही माराच्या सेना आहेत त्या साऱ्या सेनांना तुम्हाला सहज बाजूला ठेवता येतं.
तिसऱ्या ह्याच्यामध्ये मनुष्य पोचतो तेव्हा सर्व मानसिक शक्ती एकरूप झालेल्या असतात. युनिफिकेशन ऑफ माइंड म्हणतात त्याला. माणसाच्या स्वतःच्या मनाचं युनिफिकेशन झालेलं असतं, एकत्रीकरण झालेलं असतं. आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्या मनाचं एकत्रीकरण झालेलं नाही, कारण ते कुठेही धावत जातं, काही विचार करतं, कुठेही भटकत जातं, काही मनात येतं, काही करायला लागतं. ही अवस्था आहे ना. परंतु जेव्हा एकाग्र चित्त होते तेव्हा ती अवस्था संपून जाते. जे करायचं तेच मनुष्य करेल, विचार करायचा तोच करेल, ज्याचा विचार करायचा तो सोडून देईल. म्हणजे विचारापासून मुक्त झाला, नाही तो ट्रबल, नाही तो त्रास आपल्या डोक्याला देत नाही. तो जे करायचं ते पक्का आहे, त्याशिवाय दुसरं काही करतच नाही. म्हणजे इकडे तिकडे वाहवत जाण्याची, भटकण्याची काही प्रवृत्तीच राहत नाही. तर या माध्यमातून जेव्हा एकाग्रता पक्की होते, युनिफिकेशन ऑफ माइंड पक्क होतं, तेव्हा मार कळायला लागतो, माराशी तोंड देता येतं आणि मार विजय करता येतो. शेवटी मार कोण? आपणच. माराचं अस्तित्व कुठे आहे? सर्व जगामध्ये माराचं अस्तित्व आहे. यत्र तत्र सर्वत्र, सगळीकडेच माराचं अस्तित्व आहे. प्रत्येक क्षणी आपली गाठ माराशीच पडत असते. म्हणून पाली भाषेमध्ये म्हटलेलं आहे की सर्व संसार जो आहे तो मार आहे. सर्व संसार, संसारामध्ये घडणाऱ्या घडामोडी, संसाराचं ते अस्तित्व, त्याचं स्वरूप, हे संपूर्ण मार आहे. कारण कुठे ना कुठे तुम्ही त्याच्यामध्ये अडकलेला आहात आणि त्यातून मुक्त होणं हा मारविजय आहे. आणि मुक्त होण्याचा मार्ग मग बुद्धाने त्याच्यामध्ये सांगितलं आहे, कामा ते पटमासेना अरती वगैरे. म्हणून मार म्हणजे कोण? हा जो शब्दप्रयोग आहे बुद्ध धर्मामधला, तो इतर धर्मांच्या सारखा कोणीतरी शैतान आहे, त्याची शक्ती आहे अशी कल्पना नाही. कोणीतरी इब्लीस आहे, ते काही शक्ती आहे, अशा प्रकारचा नाही. ह्या सर्व मानसिक अवस्था आहेत. आणि या मानसिक अवस्थांचं मूळ आहे माणसाच्या मनातल्या दोन भावना, प्रवृत्ती त्याला म्हणतो आपण. प्रवृत्ती नंबर 1 ज्याला लोभ म्हटलेला आहे, प्रवृत्ती नंबर 2 ज्याला द्वेष म्हटलेला आहे. आणि लोभ आणि द्वेष यांच्या त्या गुंत्यामध्ये आपण जगत असतो. दोन्ही आपल्याला सोडता येत नाही, दोन्ही एकमेकावरती अवलंबून आहे. ते आपल्याला कळत नाही, त्यांचं स्वरूप कळत नाही. हे आपलं अज्ञान आहे, त्याला पालीमध्ये मोह म्हटलेला आहे. म्हणून 3 दोष मनुष्य जीवनातले, लोभ, द्वेष आणि मोह म्हणजे अज्ञान, यामुळं मनुष्य माराच्या तावडीमध्ये राहून, माराचा गुलाम राहून जगत राहतो. मार विजय म्हणजे या सर्व अवस्थांवरती विजय. मार विजय म्हणून मनुष्य म्हणून श्रेष्ठत्व संपादन करणं. मार विजय म्हणजे सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होणं, स्वतंत्र होणं. ही मनुष्याच्या चरम विकासाची, परमोच्च विकासाची पद्धती आहे, शिकवण आहे. त्यामुळे बुद्धाचा धम्म काही सामान्य गोष्ट नाही. आणि हे प्रत्येकाला या जीवनामध्ये करता येऊ शकतं, किंवा ज्या प्रमाणात तो करेल त्या प्रमाणामध्ये त्याचं जीवन सुधारू शकतो, अधिक चांगलं होऊ शकतं, अधिक कल्याणकारक होऊ शकतं. ही अतिशय महत्त्वाची भूमिका बुद्ध धर्मानं पुढे मांडलेली आहे. म्हणून बौद्ध बनावंच लागतं, ऑटोमॅटिक काही होत नाही. जन्मानं बौद्ध म्हणणं म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. एवढंसं सुद्धा शहाणपण त्याच्यामध्ये नाही. आणि तरी या वेडेपणाला माणसं मानतात. त्यात काही चूक आहे असं त्यांना कळत नाही. ही वस्तुस्थिती आहे ना. खरं म्हणजे मनुष्य जन्मास येतो, तो स्वतंत्र जन्मास येतो, परंतु अशा नाना प्रकारच्या कल्पनेच्या पारतंत्रामध्ये तो लहानपणापासून अडकतो आणि पुढे त्याच्यामध्येच मरतो. संस्कार होतात, मनाला वळण लागतं,
आणि लागलेलं वळण बरोबर आहे की चूक आहे हे न तपासता मनुष्य मरेपर्यंत तसा जगतो, संपलं त्याचं जीवन. म्हणून बुद्धानं पहिली गोष्ट सांगितली की मार बघायला शिका. प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी जाणायला शिका. डोळे उघडा, डोळे विघडून चाला. डोळे बंद करून चालता येत नाही, डोळे बंद करून मुक्तपणे वावरता येत नाही. डोळे उघडावेच लागतात. आणि कुठलाही धर्म डोळे उघडण्याची भाषा करत नाही. उलट माणसाला जास्तीत जास्त आंधळा करतो. हे माना, ते माना, त्यावरती विश्वास ठेवा, अमुकच करा, केलंच पाहिजे, नाहीतर असं होईल, नाहीतर तसं होईल, अशा प्रकारच्या धमक्या देऊन भीती घालूनसुद्धा माणसाला त्यामध्ये डांबून ठेवलं जातं. म्हणून जगातले सर्व धर्म हे माणसाला बंधक बनवणारे आहेत, बंदी बनवणारे आहेत, गुलाम बनवणारे आहेत. बुद्ध फक्त माणसाला मुक्त बनवणारा, स्वतंत्र बनवणारा धर्म आहे. हा एवढा मोठा फरक लक्षात घ्या, प्रचंड फरक आहे तो. म्हणून बौद्ध बनण्याची संधी आपल्याला येणं म्हणजे काय अपॉर्च्युनिटी आलेली आहे, किती प्रचंड विलक्षण संधी आलेली आहे हे आपण लक्षात घेतो. आणि स्वतःला धन्यवाद दिलं पाहिजे की मला ही संधी मिळते आहे, मला बौद्ध बनण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, तिथे दमदारपणे पाऊल टाकलंच पाहिजे. आता हे जर आपल्याला भान येत नसेल, कळत नसेल, तर आपण कुठे सांगा भाऊ. म्हणून जन्मानं नाही बौद्ध होता येत. एवढं शिकावं लागतं, एवढं जाणावं लागतं, एवढं समजावं लागतं. आणि कोणत्या शाळा कॉलेजमध्ये हे शिकायला मिळतं सांगा? कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये नाही आहे, मिळू शकत नाही. शाळा कॉलेज फक्त व्यवहार शिकवतील, व्यवहाराच्या पलीकडे जात नाहीत. आणि बुद्धाचा धम्म व्यवहाराच्या पलीकडे जातो आणि मनुष्याची जडणघडण करण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून आपल्यामधला मार आपल्याला शोधता आला पाहिजे. आता बटाटे वडे खाण्याची इच्छा झाली आहे. पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की मार जागा झाला आहे. किती ऐकायचं किती नाही. मग बटाटे वडे खाण्याची इच्छा झालीच तर बटाटे वडे खाऊ नका, दुसरं काहीतरी खा. भूक भागवायची आहे ना, मुख्य मुद्दा काय? भूक. भूक दुसरं काही खाऊन भागवता येते, पण तेच खाल्लं म्हणजे भूक भागेल का? नाही. तेच खायचं अशी इच्छा झाली की मार. म्हणून तिथे माराला मात देता आली पाहिजे की नाही, मार म्हणतो बटाटे वडे खा, मी ते नाही खाणार, म्हणून मी दुसरं काहीतरी खाईल. म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षा आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत, त्याची तीव्रता ओळखता आली पाहिजे. त्यामध्ये आपण वाहवत चाललो आहे की सावधपणे आपण ते लक्षात घेतो आहे आणि आहे त्याचा तात्कालिक आनंद घेतो हे लक्षात घेतलं पाहिजे. तो तात्कालिक आनंद आनंद म्हणून घ्यायचा, वासना म्हणून नाही. हा एवढा मोठा फरक पडतो याच्यामध्ये. त्यामुळे बौद्ध जीवन हे कठीण वाटतं. त्याचं कारण हे आहे की हे मूळ माणसाला कळत नाही. आता हे जर लक्षात घेतलं तर जगातल्या कोणत्या माणसाला याची गरज नाही सांगा मला? कोणत्या माणसाला गरज नाही? मनुष्य म्हणून जो जो जन्मास आलेला आहे त्याला बुद्धाची गरज आहेच. तो मानो नाही तर न मानो, कळत नाही त्याला म्हणून तो मानत नाही. विरोध करणं तर आगाऊपणा झाला, दुष्टपणा झाला, ते अधिक घातक झालं स्वतःला. तर ह्याही गोष्टी आपल्याला प्रामुख्यानं लक्षात घेतल्या पाहिजे आणि कोणालाही समजावून सांगताना त्या पद्धतीनं सांगता आल्या पाहिजे. मग मार मार कोण? रूप मार. माझं रूपच मार आहे आणि मला सतत त्याच्याशी संघर्ष करायचा आहे. आणि ते संघर्ष करण्याचं जीवन हे बौद्ध जीवन आहे. संघर्ष का करायचा आहे? तर माराचा पराभव करून सर्व सुखाच्या स्थितीमध्ये मला जगायचं आहे. क्षणोक्षणी जे मिळेल ते सुख मला मिळवायचं आहे, दुःख निर्माण करायचं नाही. म्हणून सकारात्मक मार्गानं जायचं ही बुद्ध धर्माची मूळ प्रेरणा आहे.
ज्या वागण्यातून, ज्या करण्यातून, ज्या बोलण्यातून सुख निर्माण होईल तेच करायचं, त्याच्या विरुद्धचं करायचं नाही. आणि याची सतत जाणीव ठेवून विरोधी ज्या गोष्टी निर्माण होतात त्याला मार समजून आपण युद्धरत राहिलं पाहिजे, त्याशी संघर्ष केला पाहिजे. त्यामुळे हा संघर्ष जीवनभर चालणारा असतो, बुद्धत्व प्राप्त होईपर्यंत चालणारा असतो. आणि त्या संघर्षातून कोणालाही, कोणत्याही माणसाला कसलीही सुटका नसते. आणि हा सर्व संघर्ष नैसर्गिक आहे, नॅचरल आहे, मानण्याची, विश्वास ठेवण्याची, कबूल करण्याची गोष्ट नाही. जसं आहे तसं लक्षात घेऊन जगण्याची पद्धत आहे. म्हणून मारविजय बुद्धाचा जो आहे त्याबद्दलचं हे स्पष्टीकरण आपण अवश्य लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सम्मादस्सन, सम्यक दृष्टी वाढवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत सम्यक दृष्टी आपली वाढत नाही आणि ती प्रयत्नपूर्वक आपण वाढवत नाही, तोपर्यंत मनुष्य म्हणून आपलं जीवन कधीही सार्थ होऊ शकत नाही, कधीही उपयोगाचं होऊ शकत नाही, आपल्या हिताचं आणि आपल्या सुखाचं मुळीच होऊ शकत नाही. तर मग ही दृष्टी कशी वाढवायची, तो सारा विषय आपल्याला पुढच्या प्रवचनामध्ये ऐकावं लागेल. आणि बाबासाहेबांनी नेमकं याच पद्धतीने किती अचूकपणे लिहिलेलं आहे ते पहा, की पुढचंच प्रकरण त्यांनी नेमकं हे लिहिलेलं आहे, नेमकं हे प्रकरण लिहिलं आहे. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का? त्यांची विचार करण्याची ताकद किती पक्की असेल ते पहा, किती अचूक असेल ते पहा. नेमकं कुठे काय सांगायचं. तर हा सारा निब्बाणाचा भाग सांगितल्यानंतर ते सम्यक दृष्टीला घेतात इथे. आणि आपल्याला माहीत आहे सम्यक दृष्टी आर्य अष्टांगिक मार्गातलं पहिलं अंग आहे. मग बुद्धाची शिकवण कोणती? तर आर्य अष्टांगिक मार्ग. मग सुरुवात कुठून केली पाहिजे? सम्यक दृष्टीपासून केली पाहिजे. बाबासाहेबांनी सुरुवात केली निब्बाणापासून. कुठे पोचायचं तिथे काही लक्षात येतं? निब्बाण सांगितलं, निब्बाणातले अडथळे मार सांगितला आणि मग ते सांगायला लागले बाबा आता डोळे उघड आणि खरं आहे काय ते बघ, जसं आहे तसं डोळे उघड, सम्यक दृष्टी प्राप्त कर म्हणून. तर त्याप्रमाणे आपल्याला पुढच्या याच्यामध्ये सम्यक दृष्टीचा विचार करायचा आहे. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. जय भीम.